हाय, सोनिया किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ढोबळी मिरचीची सुकी भाजी करणार आहोत. ही भाजी तुम्ही ऑफिसच्या टिफिनला द्या किंवा मुलांच्या टिफिनला द्या. खूप सुंदर मी ही दुपारच्या जेवणासाठी तयार करत आहे. आता हे 2 भाग ढोबळी मिरचीचे केलेले आहे. त्याच्यातला मधला भाग काढून घ्यायची. बी ही काढून घ्या. एखादी बी राहिली तर काही प्रॉब्लेम नाही होत. आणि त्याचेच आपल्याला 2 भाग केलेले आहेत. त्याचेच आपल्याला परत त्या एका भागाचे परत 2 भाग करायचे आणि मस्तपैकी मध्यम आकारातच कटिंग करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या ढोबळी मिरची कट करून घेऊया आणि एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे. आता आपण फोडणी देऊ. तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे. जिरे थोडेसे लालसर झाले की आपण ठेचलेला लसूण टाकू शकतो. ठेचून घेतलेले लसूण जरी टाकला तरी चालतो किंवा कटिंग करून टाकला तरी अजूनच बेस्ट, चव खूप बेस्ट लागते. आणि पेस्ट जरी केलेली असली मिक्सरमध्ये जी पेस्ट करतात ना तीही चालते. मी तर जास्तीत जास्त ठेचून घेतलेला लसूणच टाकत असते. आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा राहिला होता, मी तो नंतरनं कढीपत्ता टाकला. तुम्ही स्टार्टिंगला कढीपत्ता टाकून घ्या जिरे टाकायच्या अगोदर. आणि आता आपण जो कांदा कटिंग केलेला होता तो कांदा टाकून घ्या. कांदा चांगला मऊसर होईस्तोपर्यंत परतून घ्या. लाल लाल आणि मऊ झाला पाहिजे. कच्च्या कांद्यातच लगेच हळद वगैरे असं काही टाकू नका. चांगला लालसर झाला की हळद टाका. जवळजवळ मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि 1.5 चमचा गरम मसाला टाकणार आहे आणि धणा पावडर आहे ना ती अर्धी चमचा टाकणार आहे. आणि हे सगळे माझ्याकडे घरात केलेले गरम मसाले आहेत. माझे पाकीटमधले मी अजिबात वापरत नाही. कोणती तरी भाजी एखादी वेगळी रेसिपी तयार करायची असेल तरच मला एव्हरेस्टचा किंवा लज्जतचा असा गरम मसाला आणावा लागतो. तो पण छोले वगैरे, नाहीतर मी आणतच नाही आणि टाकत नाही. जेवढे होईल तेवढे मी सगळे घरगुतीच मसाले असतात. आता आपण कटिंग केलेली ढोबळी मिरची टाकून घेतलेली आहे. ही जवळजवळ 5 मिनटं का होईना व्यवस्थित लो फ्लेमवर परतून घ्यायची, म्हणजे ती भाजून निघली पाहिजे. कारण आपल्याला त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. मी तुम्हाला बेसनमधलीच ढोबळी मिरची तयार करायला म्हणजे कशी करायची मी हे सांगणार आहे. तर ह्या अशा पद्धतीने पहिल्यांदा 5 मिनटं मस्तपैकी परतून घ्यायची. कारण की ही ढोबळी मिरची कच्ची असल्या कारणाने जर आपण त्याच्यावर डायरेक्ट बेसन पीठ टाकलं तर ढोबळी मिरची नीट शिजणार नाही आणि थोडीसुद्धा भाजून निघणार नाही. म्हणून हे 5 मिनटं असं मस्तपैकी मंद गॅसवर परतून घ्या. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून झालं की थोडंसं 5 मिनटं आपण मंद गॅसवर झाकण ठेवून ठेवणार आहे. अशा प्रकारे ढोबळी मिरची बरीच शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. अशा हाताच्या साहाय्याने तुम्ही दाबून बघू शकता. शिजलेली लगेच कळते, त्याला वेळ लागत नाही आहे. कारण आपण स्टार्टिंगला पण 5 मिनटं परतून घेतली आहे आणि नंतर 5 मिनटं मंद गॅसवर झाकण ठेवलेलं आहे. आता आपल्याला जवळजवळ 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे. कारण की लगेचच आपण आहे ना बेसन पीठ टाकायचं नाही का, तर गाठी होऊ शकतात. थोडे थोडे असे हे होतात ना, त्यामुळे डायरेक्ट नका टाकू. थोडं थोडं करूनच बेसन पीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं टाकलं की लगेच हलवायचं आहे. गॅस काही मी बंद केलेला नाही आहे, लो फ्लेमवरच गॅस आहे. आता परत एकदा मी अर्धा चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे आणि परत अर्धा चमचा घेतला. असे मिळून मी 2 चमचे जवळजवळ बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि मस्तपैकी असे एका जागेवरच नाही टाकायचं, असं सगळीकडे टाकायचं आणि मस्तपैकी मिक्स करून घ्या. ह्या अशा प्रकारे नाही तर गोल गोल पोळे तयार होतं. कारण की आपल्याला थोडंसंच पाणी शिंपडायचं आहे. एकदम तुम्हाला मी दाखवणारच आहे की कशा पद्धतीने पाणी शिंपडायचं. जास्त पाणी टाकायचं नाही आहे, म्हणून कोरडं बेसन पीठ टाकलं की आपल्या जे गोळे गोळे तयार होतात तसे नाही होणार. आणि म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं की थोडं थोडं बेसन पीठ टाकून मिक्स करायचं आणि अशा प्रकारे पाणी शिंपडायचं आणि मस्तपैकी मिक्स करायचं आणि परत फक्त 5 मिनटं गॅस लो फ्लेमवर झाकण ठेवून तुम्ही ठेवा. बरोबर शिजून निघते. कारण की आपली तर ढोबळी मिरची सगळी शिजून झालेलीच आहे. आता आपल्याला फक्त बेसन पीठ शिजवायचं आहे. तर 5-10 मिनटं जरी गॅस लो फ्लेमवर ठेवली ना कढई, तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त झाकण ठेवा, होऊन जाईल. बघा अशा प्रकारे एकंदरीत आपली ढोबळी मिरचीची भाजी रेसिपी तयार झालेली आहे. ही बघा सुकी, अजिबात तेल नाही खाली, काही नाही. म्हणजे ही तुम्ही टिफिनसाठी ही देऊ शकता आणि न खाणारे सुद्धा ढोबळी मिरची हे खायला सुरुवात करतील. तुम्ही एकदा ही खरंच नक्की ट्राय करा. मस्तपैकी भरभरून कोथिंबीर टाका. व्यवस्थित आपण भाजी मिक्स करून घेऊ. तुम्ही माझी रेसिपी, माझे व्हिडिओज तुम्ही कोणकोणत्या भागातून, कोणत्या शहरातून, कोणत्या गावातून, कोणत्या प्रदेशातून पाहता, प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मला ही उत्सुकता वाटेल की माझी रेसिपी एवढ्या लांबपर्यंत जातात.
प्लीज तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या गावातून पाहतात हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि मलाही मोटिवेशन भेटेल की माझ्या रेसिपी एवढ्या लांबपर्यंत बघितल्या जातात. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचत राहतील. चला आपण भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय. धन्यवाद.